शिवसेनेचं कॅरेक्टर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर हिंदुत्ववादी राहिलंय का? राज ठाकरे त्यांच्या प्रत्येक या पूर्वीच्या दसरा मेळावा, गुढीपाडवा मेळावा, स्थापना दिन मेळावा, वर्धापन दिन मेळावा, व्हॉटेवर काय नावं द्या त्याला, त्या सगळ्या सभांमधनं, जाहीर भाषणांमधनं एकतर परराज्यात येणाऱ्या लोंढ्यांविरुद्ध बोलतात आणि आज त्यांचे मतं त्यांना मिळणार कशी, हा कळीचा प्रश्न आहे. दुसरीकडे राज ठाकरे सतत मशिदीवरचे भोंगे काढा ही भूमिका मांडत आले. त्यामुळे तिथे मुस्लिम समुदायाचा उद्धव ठाकरेंबरोबर होता, लोकसभेला दिसला, तो आता त्यांच्याबरोबर दिसेल का हा प्रश्न आहे. कारण राज ठाकरेंना बरोबर घेतल्यामुळे काँग्रेस देखील बरोबर यायला तयार नाही, ती याच कारणामुळे. कारण त्यांना ती दलित मुस्लिम वोट बँक आपण गमावण्याची भीती वाटते. कारण राज ठाकरे हे काही तळागाळातल्या लोकांचे नेते असं कुठे वाटत नाही मुळामध्ये. दुसरी गोष्ट अशी की ते मुस्लिमच्या विरुद्ध रोज ओरडतात, भोंगे काढा म्हणतात, तर ते काँग्रेसला चालणार आहे म्हणून काँग्रेस वेगळी लढतीये. आज उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र मराठी माणसांना साथ घालतायत. अगदी मराठी पत्रकारांनाही राज ठाकरेंनी आवाहन केलं की ज्या राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना हाकलून दिलं होतं बाहेर, ते राज ठाकरे आज पत्रकारांना आवाहन करतात तुम्ही मराठी प्रेमी असाल तर आम्हाला मदत करा. मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. 15 जानेवारीला त्यासाठी मतदान होईल, 16 तारखेला त्याची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे 29 महानगरपालिकांमध्ये नेमकी सत्ता कोणाची येते यावरती त्यानंतर शिक्कामोर्तब होणार आहे. हे सगळं झाल्यानंतरच आपल्याला स्पष्ट होणार आहे की राज्यामध्ये खरोखर महायुती सत्तारूढ जी आता आहे ती अजून आपला आब राखून आहे की महाविकास आघाडी हळूहळू आपली जागा पुन्हा एकदा बनवण्याचा प्रयत्न करते किंवा महाविकास आघाडी पुन्हा एकदा महायुतीला बाजूला ढकलून पुन्हा एकदा सत्तेच्या दिशेने आपली पावलं टाकायला सुरुवात करते आहे की नाही हे आपल्याला स्पष्ट होणार आहे. मात्र या सगळ्या गोष्टी घडण्यापूर्वी ज्या सगळ्या गोष्टी घडत असतात म्हणजे एकीकडे महाविकास आघाडी, दुसरीकडे महायुती, आणि या दोघांमध्ये जागा वाटपाच्या संदर्भामध्ये होणारी धुसफूस, गोंधळ, मारामाऱ्या, मनधरणी, नाराजी, हे सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर त्याच्यावरती आपल्याला भाष्य करावं लागेल आणि नेमकं सध्या काय घडतं आहे, काय चाललेलं आहे हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. त्याचबरोबर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणता अखेर त्यांनी आपलं एकत्र येणं जाहीर केलेलं आहे. त्यांचं जागा वाटप जाहीर झालेलं नाही, ते कुठे लढणार एकत्र, कुठे लढणार नाहीत एकत्र हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र तरी सुद्धा त्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर केलं की आम्ही एकत्र आहोत म्हणून. त्यामुळे आता या सगळ्या विषयावरती आपल्याला चर्चा करावी लागेल आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, सुरुवात करूया आपण ठाकरे बंधूंपासून. 5 जुलै 2025 ला मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आताच्या घडीला एकत्र कायमस्वरूपी आलेले म्हणजे या निवडणुकांपुरते तरी एकत्र आलेले दिसत आहेत आपल्याला. त्यांनी एकत्र येण्याचं जाहीर केलेलं होतं, आता ते एकत्र आलेले आहेत. त्यांच्यातलं त्या किती महानगरपालिका एकत्र लढतील, किती ठिकाणी त्यांची जागा वाटप कशा पद्धतीने झालेलं आहे हे काय त्यांनी सांगितलेलं नाही. त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. वास्तविक पत्रकार परिषद म्हटल्यानंतर आधी त्यांना जे काय सांगायचं ते सांगितलं जातं, मग काही प्रश्न निर्माण होतात, त्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात, मग त्याच्यावरती त्यांची उत्तरं होतात आणि मग त्यातून काहीतरी शंका कुशंका आणखीन मग प्रश्नांची किंवा विचारांची देवाणघेवाण होते, उत्तराची देवाणघेवाण होते. प्रत्यक्षात असं काही झालं नाही. ठाकरे बंधूंनी आम्हाला असं म्हणायचं आहे, आम्हाला असं सांगायचं आहे असं सांगितलं आणि पत्रकार परिषद गुंडाळीच म्हणावी लागेल नाही का. कारण जर प्रश्नोत्तरं झाली नाही तर ती पत्रकार परिषद कसली. आता अर्थात हे ठाकरेंचा त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा ती पद्धत दिसते किंवा तरीका दिसतो, काय जो असेल तो असेल. परंतु ठाकरे बंधू एकत्र येणार होते ही जी चर्चा होती यामुळे नेमकं काय साध्य होणार आहे? 2-3 गोष्टी याच्यात तुम्ही उल्लेख केलेल्या मी स्पष्ट करायचा प्रयत्न करतो की ती बहुप्रतीक्षित पत्रकार परिषद होती आणि इतकं सगळं असूनही जसं आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे यांनी मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम मुंबईत आयोजित केला होता फार वर्षापूर्वी शिवसेनेच्या फंड रेझिंगसाठी. म्हणजे मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही सगळं करतो. शिवसेना ही नेटिव्ह किंवा सन ऑफ द सॉइल किंवा भूमिपुत्रांसाठी लढणारी संघटना म्हणून स्थापन झाली, पुढे राजकीय पक्षात रूपांतर झालं आणि मग त्यांनी शिवसेनेच्या फंड रेझिंगसाठी इव्हेंट ऑर्गनाईज केला खूप मोठा. आणि काय केलं तर मायकेल जॅक्सनला बोलवलं, जगातला सगळ्यात मोठा स्टार.
म्हणजे त्यावेळेला त्यांची युवा सेना होती. हो, राज ठाकरेंची युवा सेना होती, पण त्यावेळेला ते त्यांची शिवसेनेच्या युवा सेना होती. फंडरेजिंगसाठी, मुळात शिवसेनेच्या बरोबर फंडरेजिंगसाठीच आहे. कार्यक्रम होता आणि तो युवा सेनेचे प्रमुख असलेल्या राज ठाकरेंनी ऑर्गनाईज केला. त्यामुळे ते राज ठाकरे हे इव्हेंट मॅनेजमेंट उत्तम करतात, त्या न्यायाने त्यांनी ती केली. पण मराठी माणसांच्या हितासाठी लढणाऱ्या संघटनेला आणि पक्षाला फंड रेझिंगसाठी मायकल जॅक्सनची गरज लागली, हे मुद्दाम नमूद करतो. त्यांनी कुठेही लता मंगेशकर किंवा आशा भोसले यांची रजनी आयोजित केली नाही, हा त्यातला एक मुद्दा. दुसरा मुद्दा काय, तर सन ऑफ द सॉइल करताना दोन भाऊ 20 वर्ष लांब गेले होते. मग सोशल मीडियावरही त्याची पूर्ण यथेच्छ टिंगलटवाळी झाली, ज्यावेळेला वरळी नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ऑफ इंडिया म्हणजे NSCIचा डोम, तो डोम सारखा आकार आहे आणि 5,000 लोक बसू शकतात, AC हॉल आहे तो, ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सही म्हणतात NSCIचा. तर तिथे ते दोघं भाऊ 20 वर्षांनी एकत्र आले, खूप मोठा इव्हेंट झाला. दोन भाऊ आले. त्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी अजिबात स्पष्ट केलं नाही की आम्हाला युती करायची, एकत्र यायचंय. पण उद्धव ठाकरे म्हणाले एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. तेच वाक्य परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी रिपीट केलं. मात्र युतीची घोषणा जी असते ती राज ठाकरेंनी केली. ती काय केली, ती आमच्या दोघांची म्हणजे मनसे आणि शिवसेना यांची आता महापालिकांच्या निवडणुकांसाठी युती आहे आणि हे जाहीर करताना राज ठाकरे हे सांगायला विसरले नाहीत की ही जी युती मी जाहीर करतोय हे आता मुंबईचं फक्त जाहीर करतो, बाकी पण सगळीकडे युती करू, पण ते यथावकाश जाहीर करतो. म्हणजे थोडक्यात मुंबई महापालिकेसाठी जी युती परवाच्या पत्रकार परिषदेत जाहीर झाली आणि इतर कुठलेही प्रश्न घेण्याचं त्यांनी टाळलं. म्हणजे प्रश्न विचारले पत्रकारांनी सुस्पी, पण ज्या प्रकारची उत्तरं ते देत होते त्याच्यावर त्यांना अन्य काही बोलायचं नव्हतं. त्यांनी इंटरेस्टिंग उत्तर काय दिलं की मुलं पळवणारी टोळी सध्या राज्यात कार्यरत आहे आणि त्यात 2 पक्ष ऍड झालेत मुलं पळवणाऱ्या टोळीमध्ये आणि त्यामुळे आम्ही आमचे उमेदवार आता जाहीर करत नाही किंवा जागा वाटप जाहीर करत नाही. आता जागा वाटप जाहीर केलं किंवा उमेदवार जाहीर केलं तर उमेदवार पळवतील ही भीती आहे का, मुळात जागा वाटपच निश्चित झालेलं नाही, हा कळीचा प्रश्न. त्यामुळे मुळामध्ये 2 ठाकरे एकत्र आले म्हणजे काही फार मोठं चित्र पालटेल असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं की उद्धव ठाकरेंच्या पक्षाला म्हणजे एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षामध्ये असताना शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी 2017ची महापालिका निवडणूक झाली आणि मुंबई महापालिकेचं त्यांनी आता जाहीर केलंय. तर मुंबई महापालिकेचा विचार केला तर त्या मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या अखंड शिवसेनेला एकनाथ शिंदे बरोबर असताना एकूण 27% मतं पडली होती आणि त्यांच्या 84 जागा निवडून आल्या होत्या. आता त्या 84 नगरसेवकांपैकी 55-56 नगरसेवक हे आज एकनाथ शिंदेच्या बरोबर गेलेले आहेत आणि चिन्हही त्यांचं गेलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंची मतं 27%वरनं 55 नगरसेवक गेल्यावर अगदी निम्मी 50% कमी झाली असं जरी नाही मानलं, समजा 60% त्यांच्याकडे राहिले असं जरी आपण म्हटलं, तरी सुद्धा त्यांच्याकडे एक साधारणपणे 27%पैकी 15% मतं राहिली असतील, तर 11-12% मतं गेली आहेत त्यांची, कमी झालीत की जी एकनाथ शिंदेच्या बरोबर आहेत किमान. आता तो खड्डा भरून काढायला त्यांना राज ठाकरेंची गरज आहे. म्हणून वरळीच्या कार्यक्रमात असो किंवा कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असो परवाची, उद्धव ठाकरे जास्ती गरजू दिसले. म्हणजे राज ठाकरेंची गरज उद्धव ठाकरेंना जास्ती आहे. उद्धव ठाकरेंना गमावणार, राज ठाकरेंना गमावणार काहीच नाहीये, कारण राज ठाकरेंचा एकही आमदार नव्हताच मुळात किंवा आणि त्यांचं नगरसेवक 7च होते. नगरसेवक 7च होते. सिरियसली लढतच नाहीत इलेक्शन कुठलेही. आणि त्यांचे जे काही नगरसेवक होते ते उद्धव ठाकरेंनी पळवले 17 साली लगेच. त्यामुळे एकीकडे मुलं पळवणारी टोळी आहे असं म्हणतानाच आपले नगरसेवक पळवणाऱ्या आपल्या चुलत भावाच्या बरोबर राज ठाकरे बसले होते आणि ते काय निर्देश करत होते कळत नाही. मुलं पळवणारी टोळी आहे म्हणजे त्या टोळीचे सगळ्यात पहिले म्हणजे फटका बसला टोळीचा पळवणाऱ्या, तो उद्धव ठाकरेंकडूनच पळवले गेले ना त्यांचे नगरसेवक खरं म्हणजे. त्यामुळे ते त्यांच्या एकूण राजकीय प्रवासामध्ये राज ठाकरेंच्या इतकी विसंगती आहे. म्हणजे शरद पवारांचे जेवढे फ्लिपफ्लॉप आहेत, एकदा हो म्हणायचं, एकदा नाही म्हणायचं, एकदा हो म्हणायचं, एकदा नाही म्हणायचं, जातो सांगायचं आम्ही लाल बहादूर शास्त्री रोडला जायचं, प्रत्यक्षात आंबेडकर रोडला जातो, माहीमकडे म्हणायचं, जायचं नरिमन पॉईंटकडे. तर या पद्धतीने त्यांचं राजकारण कायम दिसलेलं आहे आणि त्यामुळे कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा त्यांनी 1-2 त्यांच्या पद्धतीने काही कॉमेंट्स किंवा टोमणे मारले म्हणजे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना, की दानवेचा प्रश्न आहे, दानवेचा असा आक्षेप आहे तर दानवाला उत्तर देव दिल वगैरे. तर ते क्षणिक हास्य कल्लोळ म्हणा किंवा एक टाइमपासची कॉमेंट म्हणून ठीक आहे, परंतु राजकारण किती साध्य होईल, तर राज ठाकरे हे उत्कृष्ट वक्ते आहेत की विरोधी पक्षात काम करतात. सत्ता दिल्यानंतर ते काय करिश्मा करू शकतात का, तर नाही करू शकत, हे नाशिकमध्ये दिसलं त्यांच्या आधी सत्ता देऊन.
तसं विरोधी पक्ष म्हणून भाषण करताना त्यांची तोफ धडाडेल. महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या सभा हे अट्रॅक्शन राहील. माध्यमांसाठी खूप चटपटीत बातम्या मिळतील. पण त्या बातम्या मिळून त्यांचा विजय होईल का किंवा मतं मिळतील का? तर राज ठाकरेंना पडलेली मतं एक साधारण 5-6-7% आहेत. ती मतं ऍड होऊन शिवसेनेची मतं वाढत नाहीत फार. दुसरीकडे शिवसेना आणि राज ठाकरे या दोघांचा ऑडियन्स सेम आहे. आता त्यांच्याबरोबर काँग्रेस आली, म्हणजे आता काँग्रेस वेगळी लढतीये, तरी काँग्रेस आली, शरद पवार आले, तरी या महाविकास आघाडीची मतं जी आहेत एकूण ती 42% वर जात नाही. म्हणजे 15-6-16 यांची 7-23, काँग्रेसची 16-39, शरद पवारांची 2. म्हणजे हे सगळं कमाल धरलं. म्हणजे 25% मतं आता 26-27% जी उद्धव ठाकरेंकडे होती ती 15ला आली धरलं, तरी 15-7, 22-16, 38-2, 40. म्हणजे 40-42% वर यांची मतांची टक्केवारी जात नाही. सगळे एकत्र आले. त्यात काँग्रेस वेगळी लढते. ठीक आहे, महाविकास आघाडी एकत्र समजा लढली तरी 42% वर जात नाही मुंबईत. तसं असेल तर ते आत्ता जे स्वतःच एक इव्हेंट केला, 2 भावांची प्रेस कॉन्फरन्स, वातावरण बदलेल, एकावर एक 11 होईल, एकावर एक 121 होईल, तर असं काहीही होणार नाही. एकावर एक 11ही होणार नाही, एकाने 2 होतील का नाही याची पण मला शंका आहे. 1.1 होऊ शकतं, 1.1 एवढंच होऊ शकतं असं मला वाटतं. आणि कदाचित बिहार सारखा इथे खूप मोठा फटका खातील. कारण काय आहे, हे दोघं आलेले आहेत ते कुठल्याही मोठ्या हेतूसाठी एकत्र आलेले नाहीत. हे असहाय्यतेतनं आता एकत्र आले. तुम्ही म्हणताय असहाय्यतेतून एकत्र आलेले आहेत ते 1.1च होतील, 1चे 2 पण होणार नाहीत असं तुमचं म्हणणं आहे. मात्र त्यांनी जो मुद्दा घेतलेला आहे तो मुद्दा मराठी माणसाला अपील करणारा होईल असं वाटत नाही तुम्हाला? की मुंबई मराठी माणसापासून वेगळी करण्याचा, महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा जो काय प्रयत्न सुरू आहे, हे जे औरंगजेबाची फौज आलेली आहे दिल्लीवरून, अमित शहा, आणखीन नरेंद्र मोदी, आणि हे महाराष्ट्राचं मुंबईपासून तोडण्याचा जो प्रयत्न चालू आहे, मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे, अशा पद्धतीने तो मराठीचा मुद्दा घेऊन ते पुढे आलेले आहेत. हा मुद्दा कुठेतरी मराठी माणसाला अपील करेल असं वाटत नाही? कारण लक्षात आपण एक गोष्ट घेतली पाहिजे, साधारण ते 30-32% आसपास मराठी मतं आहेत मुंबईमध्ये, आणि ही मतं जर अशा पद्धतीने अपील झाली तर ती कदाचित ठाकरेंच्या पारड्यामध्ये एक गठ्ठा पडू शकतात. तुम्ही मला सांगा, कुठल्याही निवडणुकीत एक गठ्ठा एखादा समाज एका पक्षाला देतो असं फार कमी वेळा घडतं. आणि ते घडतं कोणाच्या बाबतीत? तर आपल्याकडे मायनॉरिटीच्या बाबतीत हे घडतं की मायनॉरिटीज मधले वोटर्स जे आहेत ते अतिशय स्ट्रॅटेजिक किंवा टॅक्टिकल वोटिंग करतात. म्हणजे काय, तर आपल्या एकूण महाराष्ट्राच्या केसमध्ये आणि भारताच्या केसमध्ये मायनॉरिटीज म्हणजे जे अल्पसंख्याकांमध्ये मोस्टली आपण मुस्लिमांकडे अंगुली निर्देश करतो, तर मुस्लिम मतदार बांधव भगिनी जे आहेत ते जवळपास 99.99% वेळेला असं दिसतं, एकूण गप्पांमध्ये, अनौपचारिक चर्चांमध्ये सगळीकडे दिसतं की ते नरेंद्र मोदींना हरवू शकणाऱ्या किंवा भारतीय जनता पक्षाला हरवू शकणाऱ्या उमेदवाराला मतं देताना दिसतात. म्हणजे भाजपला मुस्लिम मतदारांची 0% मतं पडतात का? असं नाही. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये जेवढ्या मुस्लिम महिलांनी मतदान केलं त्यातल्या 1% 1% महिलांनी हे आदित्यनाथांना मतदान केलं जुबानी तलाक घालवल्यानं. तसं 370 कलम हटवलं त्याचाही परिणाम असतो, जुबानी तलाक गेला त्याचाही असतो, राम मंदिराचाही असतो. तसाच आता महापालिकाच्या निवडणुकांची आपण चर्चा करतोय, त्यामुळे स्थानिक पातळीवर मुंबईमध्ये खान तुम्हाला महापौर करायचा आहे का, सगळीकडे मोहम्मद अली रोड करायचा आहे का, हा भाजपचा प्रचार आहे. दुसरा भाजपचा प्रचार काय असणार आहे की मुंबई महापालिकेचा जो कारभार आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करोना काळातला, त्यातल्या भ्रष्टाचारावर ते बोट ठेवणार आहेत. तिसरीकडे मराठी माणसाचे हे नाव घेऊन बोलतात आता की मराठी माणसासाठी अस्तित्वाची लढाई आहे. ही लढाई 2 ठाकरेंच्या अस्तित्वाची आहे, मराठी माणसाच्या अस्तित्वाची नाही. मराठी माणूस पूर्वी मुंबईत होता, आजही आहे. आणि आज जर 30-32% मतदार असतील तर त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. कारण 100% मध्ये 30-32% आपण आहोत, याचा अर्थ आपण काही मायनॉरिटीमध्ये नाही. जर मायनॉरिटी एक गठ्ठा येऊन इलेक्शन फिरवू शकतात तर 30-32% का फिरवणार नाहीत? हा ठाकरेंचा कदाचित हिशोब असू शकतो. पण मराठी मतदार हा काँग्रेसच्या मागे आहे, भारतीय जनता पक्षाच्या मागे आहे, एकनाथ शिंदेच्याही मागे आहे, राज ठाकरेंकडे आहे, उद्धव ठाकरेंच्या मागे आहे, शरद पवारांच्या मागे आहे, अजित पवारांच्या पक्षामध्येही आहे. मराठी माणसांची मतं नवाब मलिकांना काही शून्य पडत नाहीत ना. त्यामुळे मराठी माणूस हा डिवायडेडच असणार आहे. उत्तर भारतीयांची एकसंध वोट बँक ही भारतीय जनता पक्षाच्या मागे उभी राहताना दिसते, गुजराती मारवाडी लोक उभे राहताना दिसतात. त्यामुळे हा सगळा जर विचार केला तर केवळ मराठीचं अपील करून इतर समाजांना आपण लांब लोटतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीये. दुसरीकडे मराठी माणूस जो आहे तो मुंबईच्या डेमोग्राफीमध्ये तुम्ही 30-32% मतदार म्हणताय, पण 17 सालापासून 25 सालापर्यंत सुद्धा या म्हणजे मुंबईचा जो शिवसेनेचा स्ट्रॉंग होल्ड किंवा बालेकिल्ला आहे म्हणजे काय,
लालबाग, शिवाजी पार्क, हिंदू कॉलनी, त्याच्यानंतर दादरचा मराठी भाग, गिरगावचा मराठी भाग, म्हणजे दादर टू म्हणजे जसं आपण पाहिलं तर शिवसेना भवन ईशान्येकडचा मुलुंड भांडूप आहे, विलेपार्ले आहे, अंधेरी आहे. साऊथ बॉम्बेकडचा भाग हा जर पाहिला तर तिथला जो मराठी माणूस आहे, कारण तिथले जागांचे भाव लक्षात घेतले तर मिनिमम 25-30 हजार रुपये स्क्वेअर फुटापासून ते 50-60-70 हजार रुपये स्क्वेअर फुटापर्यंतचे भाव आहेत. तिथे मराठी माणूस पागडीच्या चाळीमध्ये राहणारा, तिथे टॉवर उभे राहिल्यावर कुठे गेला, नाला सोपाऱ्याकडे फेकला गेला, तिकडे खारघरच्या पुढे फेकला गेला. असा जो मराठी माणूस आहे त्याचं मतदार यादीत नाव आहे का? तो मराठी माणसाचा मराठी टक्का कमी होत चाललाय मुंबईतला, ही चिंतेची बाब आहे. आणि ही उद्धव ठाकरेंसाठी चिंतेची बाब आहे. ऍक्च्युली त्यांनी शिवसेनेची सत्ता महापालिकेवर असताना गेल्या 25-30 वर्षामध्ये त्यांनी मराठी माणूस इथे राहावा यासाठी काय केलं? एकनाथ शिंदे आज काय अपील करतात? आम्ही लांब गेलेल्या मराठी माणसाला परत मुंबईत आणू, हे अपील आहे. आता काहीच उद्धव ठाकरे करताना दिसत नाही. फक्त मराठी माणसा जागा हो अस्तित्वाची लढाई आहे. अरे पण तो संपत जात असताना तुम्ही त्याला वाचवण्यासाठी काय केलं? हा प्रश्न जेव्हा विचारला जाईल आणि राज ठाकरे म्हणतात अल्लाह हाफिज म्हणतानाचा माझ्याकडे व्हिडिओ आहे मुख्यमंत्र्यांचा. अरे पण तो एक व्हिडिओ आहे. इकडे मुंबऱ्यात जाऊन जनाब उद्धव ठाकरे अशी लागलेली पोस्टर हे ते व्हिडिओ येणारच आहेत ना. मी मुंबऱ्यात यापूर्वी आलो असतो तर बरं झालं असतं असं म्हणणारे उद्धव ठाकरेचे व्हिडिओ येणार आहेत ना. मराठी माणूस मुंबईतनं देशोधडीला लागला, मुंबईच्या पार सीमेपलीकडे फेकला गेला. छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामूला प्रवेश दिलेला आहे, ज्याच्यावरती खुद्द चंद्रकांत खैरे असं म्हणतात की याला तिकीट देऊ नका, मला न सांगता याला प्रवेश दिलाच कसा, असं उद्धव ठाकरेंचे खास चंद्रकांत खैरे त्याला विरोध करतात आणि अंबादास दानवे जाऊन त्यांना प्रवेश करवतात. नाही म्हणूनच ना की शिवसेनेचं कॅरेक्टर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर हिंदुत्ववादी राहिलंय का, हा एक मुद्दा. तर त्यांना आता हिंदुत्ववाद बोलता येत नाही ही अडचण आहे. दुसरीकडे राज ठाकरे त्यांच्या प्रत्येक या पूर्वीच्या दसरा मेळावा, गुढीपाडवा मेळावा, स्थापना दिन मेळावा, वर्धापन दिन मेळावा, व्हॉटेवर काय नावं द्या त्याला, त्या सगळ्या सभांमधनं जाहीर भाषणांमधनं एकतर परराज्यातनं येणाऱ्या लोंढ्यांविरुद्ध बोलतात आणि आज त्यांची मतं त्यांना मिळणार कशी हा कळीचा प्रश्न आहे. दुसरीकडे राज ठाकरे सतत मशिदींवरचे भोंगे काढा ही भूमिका मांडत आले. त्यामुळे तिथे मुस्लिम समुदायाचा उद्धव ठाकरेंबरोबर होता, लोकसभेला दिसला, तो आता त्यांच्याबरोबर दिसेल का हा प्रश्न आहे. कारण राज ठाकरेंना बरोबर घेतल्यामुळे काँग्रेस देखील बरोबर यायला तयार नाही ती याच कारणामुळे. कारण त्यांना ती दलित मुस्लिम वोट बँक आपण गमावण्याची भीती वाटते. कारण राज ठाकरे हे काही तळागाळातल्या लोकांचे नेते असं कुठे वाटत नाही मुळामध्ये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की ते मशिदींच्या विरुद्ध रोज ओरडतात, भोंगे काढा म्हणतात, तर ते काँग्रेसला चालणार आहे का? म्हणून काँग्रेस वेगळी लढतीये. आज उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येऊन मराठी माणसांना साथ घालतायत. अगदी मराठी पत्रकारांनाही राज ठाकरेंनी आवाहन केलं की ज्या राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना हाकलून दिलं होतं बाहेर, ते राज ठाकरे आज पत्रकारांना आवाहन करतात तुम्ही मराठी प्रेमी असाल तर आम्हाला मदत करा. आज राज ठाकरेंवर माध्यमांकडे मदत मागण्याची वेळ आलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की जे हिंग लावून विचारत नाहीत चॅनल्सला ते आज आम्हाला मदत करा असे आवाहन करतात. याच्यातच सगळं आलं. निश्चितपणे आपण थोडंसं पुढे सरकूया, कारण मुंबई MMR क्षेत्र आणि पुणे आणि नाशिक जर धरलं साधारणपणे हा जो महत्वाचा एरिया आहे याच्यामध्ये 29 पैकी 13 महानगरपालिका आहेत आणि या 13 महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये जो काय गोंधळ चाललेला आहे, म्हणजे जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सीटशे म्हणजे युती करायची, आघाडी करायची का नाही करायची या संदर्भात जो काय गोंधळ झालेला आहे. MMR क्षेत्र जर धरलं मुंबई आणि जर आजूबाजूचा एरिया धरला तर इथे महानगरपालिका आहेत 10. कारण पनवेल पासून वसई विरार पर्यंत, मीरा भाईंदर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई या सगळ्या जर धरल्या तर या महानगरपालिका आहेत 10 आणि इथेच सगळं राजकारण ह्या सगळ्या महानगरपालिकांभोवती फिरत आहे. कारण इथे आर्थिक स्रोत जो आहे ना तो फार मोठा आहे आणि त्या मानाने नागपूर, चंद्रपूर, अहिल्यानगर, तुमचं कोल्हापूर किंवा संभाजीनगर या महानगरपालिका तुलनेने थोड्याशा मागे पडताना दिसत आहेत. तर हे जर आपण पाहिलं तर इथे महायुती करण्याचा प्रयत्न जोरदारपणे सुरू आहे. रवींद्र चव्हाण दिल्लीला गेले, दिल्लीवरून निरोप घेऊन आले, एकनाथ शिंदेना भेटले. आताच्या घडीला एक पत्र भाजपाकडून सगळ्या महानगरपालिकेच्या प्रमुखांना पाठवण्यात आलेलं आहे की महायुती होईल तेवढी करा, म्हणजे शिवसेना शिंदे गटाबरोबर जेवढी युती येईल तेवढी करा. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार बाजूला पडलेला दिसतो, हा एक गोंधळ आहे. दुसरी गोष्ट, शिंदेच्या बरोबर त्यांचं काही अनेक ठिकाणी पटत नाहीये. मुंबईमध्ये ते जुळवून घेताना दिसत आहेत, म्हणजे 140 आणि 87 जागा त्यांचं वाटप साधारणपणे झाल्याचं एक साधारण चित्र समोर आलेलं आहे. मात्र ठाणे आहे, नवी मुंबई आहे, मीरा भाईंदर आहे, कल्याण डोंबिवली आहे,
इथे काही त्यांचं सख्य होताना दिसत नाहीये. वसई विरारमध्ये झालेलं दिसतंय, पनवेलमध्ये तो नाव नाहीये. आता दुसरीकडे दुसरा विषय केला आपण, म्हणजे हा एक महायुतीचा विषय झाला, तर महाविकास आघाडी मुंबईमध्ये काँग्रेस वेगळी लढते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेताना ते दिसत नाही. जयंत पाटील उद्धव ठाकरेंबरोबर 2 तास बसले, प्रत्यक्षामध्ये रिझल्ट काही झालेला नाहीये. दुसऱ्या महानगरपालिकांमध्ये देखील काँग्रेस आणि मनसे आहे किंवा उद्धव ठाकरेंची सेना आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आहे, हे एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाताना दिसतच नाहीयेत. काय गोंधळ आहे नेमका, काय धुसफूस चालू आहे त्यांच्यात? आपण 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की मुळामध्ये या महापालिकांच्या निवडणुका आहेत आणि महापालिकांच्या निवडणुका म्हणजे विकेंद्रित पद्धतीने आपलं जे 3 टायर स्ट्रक्चर आहे की एकीकडे केंद्र सरकार, मग राज्य सरकार आणि मग लोकल बॉडीज मध्ये नगरपालिका, नगरपंचायती येतात, महापालिका येतात आणि ग्रामपंचायत, झेडपी येतात, जिल्हा परिषदा येतात. त्याच्यामध्ये नगरपालिकांच्या म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जसं लोकसभेला आयडिओलॉजी, पक्ष, चिन्ह हे महत्वाचं असतं, तसंच विधानसभेलाही ते असतं. विधानसभा ही राज्याची सगळ्यात मोठी निवडणूक असते. तसं जसं खाली जाऊ आपण विकेंद्रित पद्धतीने, तसं पक्षाचं महत्व कमी होत लोकल इश्यूज महत्वाचे होतात. जसं महापालिकांच्या पातळीवर खड्डे, रस्त्यांची दुरवस्था, आमचा पाणी पुरवठा, आमचं कचरा विघटन होतंय की नाही, दुर्गंधीचं साम्राज्य आहे का, त्याच्यानंतर शहरामधल्या नद्या प्रदूषित होत आहेत का, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहेत का, एसटीपी आहेत का, तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत की जे टिपिकली सिव्हिक इश्यूज आहेत महापालिकांमधले, म्हणजे नागरी समस्यांचे जे विषय आहेत ते अग्रभागी येताना दिसतात. दुसरीकडे आरोग्याची समस्या म्हणजे सरकारी रुग्णालय, त्याच्यानंतर महापालिकांची रुग्णालय, त्यांची स्थिती, त्यातनं मिळणारी आरोग्य सेवा, आणि तिसरं म्हणजे आता मराठी शाळा बंद पडायला लागल्यात मोठ्या प्रमाणावर, तो शिक्षणाचा एक इश्यू आहे, किंवा प्रवेशांसाठीच्या कटकटी होणाऱ्या, आणि दुसरीकडे स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यासारख्या शहरांमध्ये येणारे बाहेरचे लोंढे. अशा काही टिपिकल समस्या असतात की ज्या महानगरांमध्ये भेडसावतात, त्यातनं होणाऱ्या ट्रॅफिकची कोंडी म्हणा किंवा इतर समस्या. तर आता महापालिकांच्या पातळीवर जे पक्ष राज्यामध्ये एकत्र आहेत किंवा केंद्रामध्ये एकत्र आहेत ते कदाचित एकमेकाच्या विरुद्ध उभे ठाकलेले दिसू शकतात महापालिका, कारण तिथले स्थानिक हितसंबंध त्याच्यामध्ये आड येतात. जसं आपल्याला हे माहिती आहे की पिंपरी चिंचवड महापालिका ही पूर्वी अजित पवारांचा बालेकिल्ला होता आणि 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाने तो जिंकला. मला वाटतं 14 मध्ये जिंकला आणि मग 17 मध्ये राखला, 12 मध्ये जिंकला आणि 17 मध्ये राखला. तर आज अजित पवार तिथनं सत्तेतनं का दूर गेले, तर त्यांचे जे जवळचे लोक होते त्यात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप होते, हे 20-22 नगरसेवक घेऊन भाजपकडे गेले. ते अपक्ष स्वतः निवडून येण्याची ताकद ठेवणारे होते आणि अपक्षच होते, नंतर ते भाजपकडे गेले. तर अख्खे आपले नगरसेवकच पळाले तर काय होणार, पक्षच पळवला गेला. जसं शरद पवारांचा अक्षा पक्ष अजित पवारांनी पळवला असं पवार म्हणतात आणि अजित पवार म्हणतात नाही हाच मूळ पक्ष आहे, तुम्ही बाहेरच्या. तसं स्थानिक पातळीवर महापालिकांमध्ये तिथले स्थानिक इश्यूज महत्वाचे होतात, हितसंबंध महत्वाचे होतात. म्हणून आज आपण बघतोय की महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे अडचण आहे. तुम्ही उल्लेख केला मुंबई, मला तुम्हाला थोडंसं थांबवायचं अशासाठी की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगळे आहेत, लोकांना वेगळे ते प्रश्न सोडवायचे असतील कदाचित असे, पण त्याच्या पलीकडे जाऊन आत्ताच्या घडीला म्हणजे बदललेल्या राजकीय स्थितीमध्ये तिथल्या स्थानिक नेत्यांच्या एकमेकांच्या असलेल्या असूया, महत्वाकांक्षा, प्रत्येकाला त्या महानगरपालिकेवरती आपलीच सत्ता असली पाहिजे यासाठी असलेला जो काय प्रयत्न आहे किंवा जी आटापिटा जो आहे हा, आणि त्याच्या पलीकडे जाऊन काल परवा सायकलवरती फिरणारा, झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस नगरसेवक बनल्यानंतर आज 4 चाकी घेऊन फिरतो, मोठ्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला जातो, बंगल्यामध्ये राहायला जातो. अशा पद्धतीने त्याचा होणारा जो विकास आहे, म्हणजे शहराचा विकास राहायला बाजूला, हा जो व्यक्तिगत विकास व्हायला लागलेला आहे, मग आपला विकास का होता कामा नये, आपल्याला का नगरसेवक बनायचं नाहीये, म्हणून प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये लागलेली चढाओढ हे कुठेतरी अडचणी त्या ठरतात महाविकास आघाडी आणि गोंधळ महायुतीतला धुसफूस होण्याकरता. हो, अर्थात त्याचं कारण असं की जसं निवडणूक खाली येते, मी म्हणालो आपल्या एकूण लोकशाहीच्या चक्रामध्ये 3 टियर सिस्टीम मध्ये किंवा 3 टायर सिस्टीम मध्ये विधानसभा आणि लोकसभा याच्या तुलनेत महापालिका आणि त्याच्या तुलनेत खाली ग्रामपंचायत इथे इच्छुकांची संख्या जास्तीच असणार. म्हणजे एकेका ठिकाणी 10-10, 15-15, 20-20 लोक, म्हणजे 2-2 हजार 3-3 हजार लोक अख्ख्या शहरामध्ये मिळून इच्छुक असू शकतात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही जो उल्लेख केलात की मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये 10 महापालिका आहेत आणि तिथे काय अडचण आहे, तर मुंबई जी 7 बेटांचं बनलेलं एक मुंबई शहर जे आहे, ती बेटं जोडली गेली आणि महानगर तयार झालं. त्याच्यामध्ये जसं आपण उल्लेख केला नवी मुंबई आहे समजा,
किंवा ठाणे आहे, तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे हा ताकदवर नेता आहे. तुलनेने भारतीय जनता पक्षाकडे तितका मोठा नेता नाही. दुसरीकडे ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसारखा एक नेता आहे. तिसरीकडे नवी मुंबईत गणेश नाईकांसारखा नेता आहे. तसं आपल्याला हे माहितीये, बदलापूर, अंबरनाथ, किसन कथोरेंसारखा आमदार आहे किंवा आता मीरा भाईंदरची स्वतंत्र महापालिका झाली, तर तिथे तिथे प्रताप मागच्या सरनाईक आणि निवडणुकीत नरेंद्र मेहतांचा विषय आहे. प्रताप सरनाईक आहेत, नरेंद्र मेहता आहेत, म्हणून तिथे पूर्वी मागच्या वेळेला प्रताप सरनाईकांना लक्ष घालायला सांगितलं. पण मीरा भाईंदरचा भाग ठाण्याच्या अंडर येऊन सुद्धा व्यापक जिल्ह्यामध्ये तिथे एकनाथ शिंदे फिरकले नव्हते. त्यामुळे प्रताप सरनाईकांवर सगळी मीरा भाईंदर सोडली होती आणि भारतीय जनता पक्ष ती निवडणूक जिंकला होता. तसं आता हे त्या त्या ठिकाणी तयार झालेले छोटे छोटे राजे रजवाडे आहेत किंवा मोठे नेते आहेत तिथले. संस्थानिक आज आहेत म्हणायला हरकत नाही. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे एकत्र यायला तयार होते का? गणेश नाईकांचा अहंकार होता, कारण ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते 1995 साली शिवसेनेचे. आणि 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 एकनाथ शिंदेच्या कितीतरी आधीपासून ते शिवसेनेमध्ये होते आणि ठाणे जिल्ह्याचे एकत्रित ठाणे जिल्ह्याचे ते जिल्हा प्रमुख होते. ते सांगतोय की गणेश नाईक हे 95 सालचे जर मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील, की जेव्हा शिंदेचा राजकीय पटलावरही उदय नव्हता तशा अर्थाने, त्यामुळे त्या गणेश नाईकांना एकनाथ शिंदेचा मोठा नेता समजून आदर देऊन भेटणं हे योग्यच वाटणार नाही. आणि त्या अहंकारापोटी शेवटी आता मंत्रालयामध्ये 3 दिवसापूर्वी गणेश नाईक गेले, कारण उपमुख्यमंत्री पद आहे एकनाथ शिंदेकडे आणि त्यांची 15-20 मिनिटं चर्चा झाली. आता त्या दोघांची जी चर्चा झाली ती अर्थातच नवी मुंबईच्या संदर्भात असणार आणि त्यामुळे गणेश नाईक जाऊन एकनाथ शिंदेना भेटतात ही फार मोठी घडामोड आहे. तसंच प्रत्येक ठिकाणी त्या त्या माणसाचे इगो, स्थानिक हितसंबंध आणि आपली सत्ता सोडायला कोण तयार असेल. म्हणजे आज नरेंद्र मेहता त्यांचा मीरा भाईंदर मधलं वर्चस्वाला कोणी शह दिला तर तिथे अपक्ष आलेल्या आमदार माहिती भाजपने आपल्या बरोबर घेतलं. त्यामुळे हे सगळीकडे होत राहणार, म्हणून त्या युती किंवा आघाडीला वेळ लागतोय. जसं एकनाथ शिंदेना आज नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये फार मोठा धक्का बसला बदलापूर आणि अंबरनाथ मध्ये. ते श्रीकांत शिंदेच्या खासदारकीच्या क्षेत्रामधला भाग आहे आणि तिथे 25 वर्ष एकनाथ शिंदेची सत्ता आहे. तिथे जर भारतीय जनता पक्ष जिंकला असेल आज अंबरनाथ सारख्या ठिकाणी, तर ती चिंतेची बाब आहे. म्हणून ठाणे जिल्ह्यामधलं वर्चस्व कायम राखण्यासाठी एकनाथ शिंदेना भारतीय जनता पक्षाची गरज आहे का? तर आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. समजा काँग्रेसने त्यांना आत्ममदत केली तर त्या ठिकाणी भाजप फक्त निव्वळ आपल्या स्वतःच्या जीवावर, कारण उद्धव ठाकरेंना मी 27% मतं पडली म्हणालो 2017च्या निवडणुकीला, तर भारतीय जनता पक्षाला 25-26% मतं होती. त्यामुळे फक्त भारतीय जनता पक्ष एकटा लढून शिवसेना म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस आणि शरद पवार टुगेदर त्यांना हरवू नाही शकणार मुंबईमध्ये. त्यामुळे मुंबईमध्ये त्यांना एकनाथ शिंदे काही झाले तरी बरोबर यायला हवे आहेत, कारण त्यांचं लक्ष मुंबई महापालिका जिंकणं हे आहे. आता मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जर एकनाथ शिंदेची गरज असेल तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या बरोबर त्यांच्या गरजेला धावून जावं लागेल. तीच गोष्ट स्थानिक पातळीवर पुण्यासारख्या ठिकाणी अजित पवारांना पिंपरी चिंचवड मी शेवटचा मुद्दा पुण्यावरती देणार होतो, कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक म्हणजे काय म्हणतात त्याला, फार मोठी अघटित नाही म्हणता येणार, परंतु राजकारणामध्ये गोष्ट कशी कुठे कशी कध्या पद्धतीने फिरेल, कायमस्वरूपी कोणी कोणाचा मित्र नसतो, कायमस्वरूपी कोणी कोणाचा शत्रू नसतो, तशा पद्धतीने एकमेकांना पाण्यात पाहणारे काल परवापर्यंत काका पुतणे आज एकत्रित येत आहेत. सुप्रिया सुळे म्हणतात असा काय प्रस्तावच आमच्या समोर नाही, आदल्या दिवशी सांगतात, दुसऱ्या दिवशी म्हणतात नाही आम्ही चर्चा करतो आहे म्हणून. अजित पवार तिकडे सतेज पाटलांना बोलावून घेतात, त्यांच्याशी चर्चा करतात, दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाची चर्चा करतात आणि त्यांना ऑफर अशी देतात की दोघंही मिळून आपण घड्याळाच्या चिन्हावरती लढवूया. पहा गंमत, सर्वोच्च न्यायालयामध्ये ते लढतात घड्याळ चिन्ह करता, कोण? शरद पवार आणि सुप्रिया सुळे. आम्हाला घड्याळ चिन्ह मिळालं पाहिजे म्हणून. दुसरीकडे निवडणूक आयोगाकडे लढतात की आमचं घड्याळ चिन्ह तुम्ही चोरून घेतलं म्हणून. आणि तिसरीकडे घड्याळ चिन्हावरती एकत्रित लढूया असं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये चर्चा करतायत. नेमका काय प्रकार आहे? म्हणजे पवार, तुम्ही मगाशी म्हणालात पवार पश्चिमेला सांगतात आणि पूर्वेला जातात किंवा दक्षिणेला सांगतात आणि उत्तरेला जातात, तर मग अजित पवारही तसेच म्हणायचे का? नाही, त्याच्यामध्ये अडचण अशी आहे की पवारांचा जवळपास सगळा पक्ष हा अजित पवारांकडे आला. बरेचसे मोठे नेते आले, आपण ते पाहिलं, ते मंत्रीही झाले. आता काय झालंय की जे लोकांना दिसत नाही वर करणे, आज शरद पवारांच्या म्हणजे उरलेला जो पक्ष काही शरद पवारांच्या बरोबर आहे त्या पक्षातल्या अनेकांचे डोळे हे सत्तेच्या दिशेने लागले. त्यातल्या अनेकांना वाटतं की आपण एकतर भारतीय जनता पक्षाबरोबर जावं डायरेक्ट किंवा अजित पवारांच्या पक्षाबरोबर जावं आणि मंत्रिपद मिळवावी. म्हणजे हे तुम्ही जे म्हणताय ना, तसं संजय शिरसाट जे मंत्री आहेत शिंदे सेनेचे, त्यांनी असं म्हटलंच ना की पवार आता एनडीए मध्ये यायची तयारी सुरू झाली म्हणून.
नाही, पवार एनडीए मध्ये येणं हे लार्जर पातळीवर, म्हणजे जसं मी राज्यात काही लोकांना मंत्रिपद हवेत म्हणालो, तसं जर समजा, म्हणजे हे हायपोथेटिकल गोष्टींना राजकारणात काही स्थान नसतं, म्हणजे असं झालं तर काय, तसं झालं तर काय. पण शिरसाट म्हणतायत, ते नेते आहेत, मंत्री आहेत, आणि जयंत पाटलांनी त्याचं काय स्पष्टीकरण दिलं की आमच्या पक्षाबद्दल गैरसमज निर्माण करतात. काय होतं की तुमचं जर कॅरेक्टर ते असेल तर तुम्हाला ते आरोप चिकटतात. तुमचं कॅरेक्टर फसवणाऱ्याचं असेल तर तुम्हाला फसवे हे विशेषण चिकटतं. नसाल तर लोक म्हणतात छे हा नाही फसवत. साधी गोष्ट आहे. तसं आज शिरसाट जे म्हणतायत त्याप्रमाणे समजा एनडीएमध्ये शरद पवार गेले. समजा म्हणायचं कारण काय? तर शरद पवारांच्या मागे त्यांचा इतिहास आहे. तो काय आहे? तर शरद पवारांनी 78 साली मुख्यमंत्रीपद मिळवताना काँग्रेस सोडली होती. पाठीत खंजीर खुपसला का नाही खुपसला? तर मला वाटतं खुपसला होता. ते म्हणतात नाही खुपसला. आपण काय नव्हतो 78 साली. पण समजा काँग्रेस सोडली होती हे तर नक्की. त्यांनी काँग्रेसच्या बाहेर जाऊन पुलोत काढली, म्हणजे पुरोगामी लोकशाही दल. मग 78 साली ते काँग्रेसमधनं बाहेर पडले आणि 86 साली पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. मग पुन्हा 99 साली त्यांनी वेगळा पक्ष काढला काँग्रेसमधनं बाहेर पडत. तर त्यांचं पिवण पिटू सारखं एकदा इकडे गाडी पार्क करू, एकदा इकडे पार्क करू, एकदा इकडे पार्क करू, एकदा इकडे पार्क करू. हे लाईफ लॉंग चालू आहे. त्यामुळे शरद पवार हे काही भरवशाचे राजकारणी आहेत का? आता असं बिलकुल नाही. दुसरीकडे काय, त्यांनी 2014 मध्ये जेव्हा सरकार आलं भाजप शिवसेनेचं, तेव्हा पहिले 35 दिवस शिवसेना नव्हती सरकारमध्ये. तेव्हा 31 ऑक्टोबरला फडणवीसांनी शपथ घेतली, तेव्हा त्यांच्याकडे 122च आमदार होते. त्यावेळेला 145चं बहुमत असताना प्रफुल्ल पटेलांनी ट्विट केलं की आम्ही बाहेरनं पाठिंबा देऊ भाजपला. मग 35 दिवस बाहेरनं दिलेल्या पाठिंब्यावरच सरकार होतं ना. म्हणजे भारतीय जनता पक्ष त्यांना अस्पृश्य आहे का? तर नाही. कारण 78 साली जेव्हा पुलोतची आघाडी केली, त्यावेळेला मुख्यमंत्री बनताना त्यांनी जनसंघाचे 2 जण आपल्या मंत्रिमंडळात घेतले होते ना. असं नाहीये ना की नव्हते घेतले. तर त्यांना हर्षू अडवाणी आणि उत्तमराव पाटील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, भाजप हे त्यांना अस्पृश्यासारखे वाटत नाहीत. त्यांचा सत्तेचा जर प्रश्न असेल तर त्यांना कुणीही चालतं. मग आयडिओलॉजीचा प्रश्न येतो कुठे? पवारांच्या सेक्युलर राष्ट्राचा येतच नाही. दुसरीकडे अमित शहाची 17 साली बोलणी करताना तुम्ही शिवसेनेला बाजूला काढा, आम्ही सरकारमध्ये येतो, अशी अट घालणारे शरद पवार एकीकडे त्यांचे समर्थक उद्धव ठाकरेंना पवार साहेबांनी मुख्यमंत्री केलं सांग. आता उद्धव ठाकरे हे काही सेक्युलर नव्हते ना कुठल्याही अर्थाने, हिंदुत्ववादीच होते. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी माझ्या शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर मला आनंद आहे, अभिमान आहे, असं म्हणाले होते. मग मशीद पाडली असेल तर त्याचा अभिमान मी बाळगेन आपल्या शिवसैनिकांनी, असं म्हणणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्व निष्ठेबद्दल कोणाला शंका नाहीये. पण त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे काँग्रेस बरोबर जाऊन मुख्यमंत्री होईपर्यंत हिंदुत्ववादीच होते ना. मग ते निश्चितपणे हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री करताना शरद पवारांना ते काय आड आलं नाही, त्यांचं सेक्युलर राष्ट्र स्वतःच. त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं तेव्हा त्यांचं सेक्युलर पण राहिलं होतं का? उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात अजित पवार पण होते, शरद पवारांचे सगळे मंत्री होते. मग त्यावेळेला त्यांच्या सेक्युलर राष्ट्र बाधा आली होती का? नाही. मग फक्त भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताना बाधा येते का? तर असं काही नाहीये. पवारांचं सगळं राजकारण आहे त्यांच्या सोयीने चालतं, त्यांचे हितसंबंध राखणारं असलं की चालतं. आणि त्यामुळेच मी म्हणतोय की आता शरद पवारांच्या पक्षातल्या उरलेल्या अनेक लोकांचे डोळे हे मंत्रिपदांकडे लागलेत. आणि जर पवार इंडियात गेले शिरसाट म्हणतात तसे, तर त्याचा इमिजिएट फॉलोआउट काय असेल? पवारांचं वय आणि आरोग्य आणि प्रकृती लक्षात घेता आज मी त्यांना एखादं पद दिलं तरी ते थोडंसं सेरेमोनियल राहील. त्या पलीकडे जाऊन त्यांची कन्या आज केंद्रामध्ये मंत्री होऊ शकते. हे काही सुप्रिया सुळेंना माहित नाही का? माहिती आहे ना. त्यामुळे ते वर्करांनी काही जरी म्हणत असले की माझ्याकडे कुठली ऑफर नाही, काही नाही, तरी अजित पवारांच्या बरोबर चर्चा करायला गेलेले रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांचे व्हिडिओ माध्यमांवर झळकले. त्याच्या पलीकडे जाऊन पिंपरी चिंचवडमध्ये तर काल त्यांनी असा प्रस्ताव दिल्याचं समजतंय की जिथे जिथे प्रभागामध्ये 4 किंवा 3 लोक एकत्र असतील त्याच्यामध्ये 3 लोक जर एका पक्षाचे असले तर त्याला त्यांचं चिन्ह घ्यायचं. म्हणजे एका ठिकाणी 4 लोक घड्याळावर लढतील, एका ठिकाणी 4 लोक तुतारीवर लढतील. म्हणजे तुतारी आणि घड्याळी दोन्ही चिन्ह घेऊन राष्ट्रवादीचे लोक लढतील. समजा अजित पवारचा माणूस एखाद्या प्रभागात मायनॉरिटीत असेल तर तो तुतारी घेईल, म्हणजे त्यावेळेपर्यंत तो शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करेल. आणि काही लोक आहेत शरद पवारांच्या पक्षाचे निवडणुकीपुरते अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करतील शरद पवारांचा पक्ष सोडून. म्हणजे तुम्ही विचार करा, एखाद्या मोठ्या बादलीमध्ये 2 तांब्यांमध्ये पाणी ठेवलं आणि बादली अख्खी पाण्याने भरली. त्या 2 तांब्यातलं पाणी तांबे रिकामे करून भरलं तर आधीचं पाणी कुठे गेलं हे सांगता येईल का? नाही. त्या पद्धतीने शरद पवार अजित पवार मंडळी तुम्ही मंडळी यावरून घ्यायची. निश्चितपणे मंडळी यावरून एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे जाणवते आहे की काहीही झालं तरी सत्ता हवी,
कुठच्याही पक्षात असलो तरी मला सत्तेच्या जवळ जायचं आहे आणि कुठलाही माझा जो विषय आहे तो सत्तेत असल्याशिवाय मला पूर्ण करता येत नाही. लोकांची सेवा जी आहे ती मला पूर्ण करायची असेल तर मला सत्ता हवी आणि सत्ता मिळवण्यासाठी मी कुठच्याही पद्धतीच्या कशाही तडजोडी करायला तयार आहे. मी कशाही पद्धतीचे माझे जे माझी जी प्रिन्सिपल्स आहेत किंवा माझी जी काय मी विचार मूल्य म्हणून जी काय बांधून ठेवलेली होती आतापर्यंत ती कधीही सोडायला तयार आहे. आणि ही सगळी सोडत असताना मी कोणाच्याही बरोबर युती किंवा आघाडी करायला तयार आहे. आणि त्यामुळेच युती आणि आघाडीमधली ही जी काय धुसफूस गोंधळ जी सगळी सुरू आहे ती केवळ आणि केवळ सत्ता मिळवण्याकरता. ठाकरे बंधू एकत्र आलेत देखील सत्ता मिळवण्याकरताच. आणि अर्थातच सत्ता असेल तरच लोकांची सेवा करता येते, अन्यथा तिचं लोकांची सेवा करताच येत नाही असाच आत्ताच्या घडीला सगळ्यांचा समज आहे. त्यामुळे हा सगळा जो विषय आहे हा सत्तेच्या भोवती केंद्रित झालेला आहे, सत्तेच्या भोवती फिरतो आहे. आणि ती सत्ता प्राप्त करण्यासाठी 29 महानगरपालिकांच्या रणसंग्रामामध्ये युतीमधला गोंधळ आणि आघाडीमधली धुसफूस सुरू आहे. हे सगळं आपल्याला कसं वाटलं, ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन निश्चितपणे सांगा. आमचा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.